उमरोली संघासाठी तब्बल 10,000 समीर लोंगले यांच्याकडून, साहिल लोंगलेसाठी पहिल्यांदा विकेटचे 1000, त्यानंतर 500 टोटल 1,500 आणि शरदसाठी 1000 हे कॅश प्राइज रुपेश भोईर यांच्या शुभ हस्ते आपण इथे देतोय। आणि आमचे लोणावल्याचे युवा मोर्चा बीजेपी अध्यक्ष वैभवजी देशपांडे, अनिकेत दादा गायकवाड, युवा उद्योजक सुनील शेठ भोईर, नाना प्रधान, रोहितजी बोराडे, ही सर्व मंडळी, अमोल गुरव, किशोरजी गुरव, विजयजी साळुंके आणि बंडू खंडागळे। एक महत्वाचा सत्कार इथे आपण संपन्न करतोय। प्लेयर ऑफ द टुर्नामेंटची LED TV ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केले ते सन्माननीय प्रिन्स दादा पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि आम्ही त्यांचा इथे सन्मान करत आहोत। खूप खूप धन्यवाद प्रिन्स पाटील साहेब। खरं तर हा सत्कार आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्हाला करायचा होता, परंतु आमदार साहेबांची गडबड, तेथून प्रस्थान केलं त्यांनी आणि आता प्रिन्स पाटील यांचा सत्कार इथे संपन्न होतोय। दरवर्षी आम्हाला ते LED TV किंवा अन्य पारितोषिक पुरस्कृत करत असतात प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी आणि प्रिन्स पाटील यांचा इथे भव्य सत्कार संपन्न झालाय। खूप खूप धन्यवाद प्रिन्स पाटील साहेब। त्यांचे पिताश्री सामाजिक सेवेमध्ये त्यांचं अनोखं असं कार्य आहे आणि आता त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून प्रिन्स पाटील देखील तेवढंच तत्परतेने काम करतात। चला मॅचला होईल सुरुवात आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील आता मयूर कांबळे। कॅमेरामन आमचे गुरव आणि आज ज्यांची मैफिल तुम्ही ऐकली ते अर्थातच एकनाथ माळी यांचा देखील सत्कार या मंचावरती संपन्न होईल। चला बॅटर पाठवा साई लवकर। दररोज आम्ही 12:30 पावणे 1 बरं होतं तेच चांगलं आहे। एकनाथ माळी हा भगवान गुरव यांच्या शुभ हस्ते मात्र एकनाथ माळी यांचा सत्कार इथे संपन्न होईल। एकनाथ माळी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक, गीतकार, अनेक मनोरंजक गाणी त्यांची तुम्ही ऐकली असतील आणि भगवान गुरव साहेबांच्या शुभ हस्ते एकनाथ माळी आणि त्यांच्या सर्व वाद्यवृंदांचा आम्ही इथे सत्कार करत आहोत। खूप खूप धन्यवाद आणि राहुल भोईर तुमचेही मनापासून आभार ज्यांनी एकनाथ माळी यांचा हा मनोरंजक कार्यक्रम आम्हाला पुरस्कृत केला। सुदाम भोईर, त्याचबरोबर भगवान गोडविंदे, श्रीराम भालिवडे यांना देखील इथे सन्मानित करण्यात येईल। राहुल भोईर आपण देखील या मंचावर। एकनाथ माळी साहेब खूप खूप धन्यवाद। मजा आली कार्यक्रमामध्ये, एक वेगळीच मजा आणि त्यांच्या वाद्यवृंदाचा देखील आभार। आणि आता थेट सामन्याकडे जाऊया, जास्त उशीर केला तर मग सर्वांनाच त्रास होईल। थँक्यू सो मच समीरजी सोमणे आणि त्याचबरोबर प्रियजी बाबरे। जाऊया मॅच कडे। सेकंड राऊंडची सेकंड मॅच ला इथे होती सुरुवात। उमरोली आणि त्यांच्या विरोधामध्ये शेळू ही लढत। टॉस जिंकले उमरोली टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। सलामीची जोडी शेलू टीमची आपण बघतोय। गणेश मसने आणि त्याच्या बरोबरीने भावेश कुंभार ही सलामीची जोडी क्रीज मध्ये दाखल झाली आणि बॉलिंग मार्क वरती पहिलं षटक घेऊन आलाय हर्षल लोंगले। मागच्या सामन्यामध्ये भन्नाट कामगिरी हर्षलने केली। साहिलने मागचं पहिलं षटक टाकलं होतं मागच्या मॅच मध्ये, परंतु थोडंसं चेंज आपण बघतोय। हे P1चं षटक हर्षल लोंगले बॉलिंग मार्क वरती येतोय। लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन V शेप मध्ये डोन 38 सर्कलच्या बाहेर। पहिला बॉल हर्षलचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि भन्नाट वेगाने सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये। निर्धाव बॉल। 12 वाजून गेले, आता धावा बनवणं फार कठीण काम आहे, कारण काल देखील आपण बघितलं की जशी जशी थंडी वाढली तशा तशा धावा येणं कमी झालं आणि मागची मॅच देखील आपण बघितली लो स्कोरिंग थ्रिलर सगळ्यांनाच बघायला मिळाला।
उपजिल्हा प्रमुख चषक 2024 हे देखणं पर्व आपण एन्जॉय करतोय. हा चेंडू मोठा फटका मिड विकेटला सीमा रेषेच्या बाहेर. ज्या दिशेने आमदार गेले त्याच दिशेने ठोकला षटकार. अकाउंट खुलं केले या 6 धाव संख्येने. आक्रमक क्रिकेट. गणेशच्या बाट मधून आला षटकार. श्री गणेशा करत असताना शेलू टीमचा या मॅच मध्ये HBCC उमरोली आणि त्यांच्या विरोधामध्ये शेलू. शिवसाई शेलू ही लढत आपण एन्जॉय करतोय. आणखी एक डॉट बॉल आपण बघतोय. हर्षल लोंगलेचा चांगलं कमबॅक. पहिला डॉट बॉल, त्यानंतर आला षटकार, त्यानंतर आणखी एक डॉट बॉल कमबॅक हर्षल करतो या मॅच मध्ये. या मॅच मध्ये 30-35 जरी धावा आल्या ना तरी मजा येईल. शेलू टीमकडे देखील चांगले गोलंदाज आपण बघतोय. बघा शेकोटी आपण पेटवू नका प्लीज. आपल्याला नम्रतेची विनंती आहे की मैदानाच्या बाहेर जी शेकोटी आपण पेटवतोय प्लीज ती विझवा. शेकोटी पेटू नका. हर्षलचा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर कोणती उसळी चेंडूने घेतली नाही. सरळ यष्टीरक्षकाचा वेध चेंडूने घेतलाय आणि आणखी एक निर्धाव बॉल. सलगचे 2 निर्धाव चेंडू आलेत षटकार आल्यानंतर. कमबॅक राहिलं हर्षलचं. यासाठी पहिलं षटक त्याच्या खांद्यावरती ही जबाबदारी दिली आहे आणि अद्याप तरी तो सार्थकी ठरवतोय. लॉंग ऑफ मिड विकेट. मिडॉनला साईडला आपण बघतोय. शॉट एक्स्ट्रा कव्हर गली फ्लॅश स्लिप शॉट थर्डमॅन शॉट स्क्वेअर लेग झालं विनलंय. हा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. मिडॉनच्या डोक्यावरून लॉंग ऑनला साहिल आणि काय झेल टिपली आहे. उत्तुंग झेल टिपली आणि पहिला धक्का लागतोय शेळू टीमला. साहिलने ज्या पद्धतीने 93च्या वर्ल्ड कप मध्ये कपिल देव यांनी झेल टिपला तसाच काहीसा झेल टिपलाय तो साहिलने. पहिलं षटकाचा खेळ इथे प्रगतीपथावर आहे आणि धाव फलक जाऊन पोहोचले 6 वरती. गणेश बाद झालाय त्याच्या जागेवरती जातोय तो साई मसने बॅटिंग साठी जातोय. कित्येक खेळी आपण साईच्या बघितल्यात. एका हाती किल्ला लढवणारा हा साई बॅटिंग साठी. हा चेंडू स्क्वेअर कटचा चांगला फटका अलॉंग द कार्पेट. चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. साईच्या बॅटमधून चौकार. पहिला षटकाचा खेळ संपलाय. धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 10 धावा धाव फलकावरती. 10 धावा धाव फलकावरती आल्या. 4 षटकांची मॅच. दुसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आलाय साई लोंगले. आता त्याचा एंड चेंज करण्यात आलाय. अगोदरच्या मॅच मध्ये तो शीर्षे एंड कडून पहिलं षटक त्याने टाकलं. आता तो तमनाथ गावाकडून बॉलिंग साठी आलाय. धावा फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या 10. साईने आल्या चौकाराने अकाउंट खुलं केलंय. चांगली सुरुवात झाली शेलू टीमची. ज्या ठिकाणी धावा येत नाही त्या ठिकाणी 2 स्कोरिंग शॉट, 1 षटकार 1 चौकार आणि त्याच्याच साह्याने धाव फलक जाऊन पोहोचले 10 वरती. गणेश जरूर बाद झालाय. इथून भावेश आणि साहिला शेलू टीमला पुढे घेऊन जावं लागेल. साहिल आलाय. नुकताच रतन बोबा क्रीडा स्पर्धेमध्ये ओपन हाफ मधून हा खेळाडू देखील खेळताना दिसलाय. चांगली कामगिरी सातत्याने 2-3 वर्षामध्ये राहिली या खेळाडूची. तोच खेळाडू साहिल लुंगले बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर भावेश. हा ट्रॅकर ऑन साइडला खेळलाय. फाईन लेगच्या डोक्यावरून डीप फाईन लेगला सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा संख्येसाठी भावेशचा हा चौकार.
14 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग, थंडीच्या या माहोलमध्ये गरमाट करणारी बॅटिंग चालू आहे शेळू टीमची. धावफलक 14 वरती पोहोचलोय. शॉर्ट टीम मीटिंग घेण्यास भाग पडले उमरोली टीमला या मॅच मध्ये, कारण अद्याप त्यांचा प्रवास इथपर्यंत सुखकर राहिला आहे, परंतु या मॅच मध्ये थोडासा संघर्ष आता त्यांना देखील करावा लागेल. फिल्डिंगचे रिस्ट्रिक्शन संपलेत. 5 सीमारक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपण बघतोय. आता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने रन पंच एक, येस एक, आणि 22 इथे होते रनआउटच्या स्वरूपात बाद. परंतु जो मानस ठेवला 22 ने, कारण मिड ऑफचा फिल्डर आतमध्ये सर्कलमध्ये होता, लॉंग ऑफ खाली होता, तिथे त्याने फटका मारण्याचा प्रयत्न केला, मिसटायमिंग झाला, परंतु लॉंग ऑनच्या फिल्डरने जशी झेल टिपली त्यानंतर दुसऱ्या धावसंख्येचा मानस जरूर होता 22चा, तो फसला आणि रनआउटची विकेट मिळती आहे. ती उमरोली टीमला 22 बाद होतोय आणि त्याच्या जागेवरती जातोय न्यू बॅट्समन भास्कर. भास्कर जातोय बॅटिंग करण्यासाठी. दुसरा धक्का लागलाय शेलू टीमला. गणेश बाद झालाय, भावेश बाद झालाय, दोन्ही आघाडीचे सलामवीर बाद झालेत. साहिलचा बॉल, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न साई मसने करतोय. एका चांगल्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये चांगल्या फलंदाजाचं हे आक्रमण बघायला मिळतंय. साईच्या विरोधामध्ये साहिल, एक चांगलं बॅटल, दोन चांगल्या खेळाडूंची ही टक्कर आपण बघतो या मॅच मध्ये. धावफलक तिथे स्थिरावलंय 15 वरती. 15 धावा धावफलकावरती. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर कोणतीही उसळी चेंडूने घेतली नाही. आणखी एक निर्धाव चेंडू आपण बघतोय. धावफलक तिथे स्थिरावले 15 वरती. आता या षटकामध्ये कमबॅक मात्र बघायला मिळतंय ते उमरोली टीमचं. सन्माननीय मिलिंदजी काले यांचं या ठिकाणी आगमन झालं. या ग्राउंड साठी आपण बघतोय संपूर्ण पाणी पुरवठा त्यांच्या माध्यमातून करण्यात आलाय. मी त्यांना विनंती करतोय की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. आणखी एक चांगला बॉल, सलगचा तिसरा डॉट बॉल आपण बघतोय. धावफलक तिथे स्थिरावले 15 वरती. साहिल चांगली कामगिरी करतोय साईच्या अगेन्स्ट. एक पहिल्याच बॉलवरती चौकार साईने खेचला आणि त्यानंतर लगातार 3 डॉट बॉल, 4 चेंडू त्याने फेस केले. 4 धावसंख्येवरती तो खेळतोय. साहिलने मात्र कमबॅक करून दिले. धावफलक 15, 5 धावा या षटकामध्ये. हा चेंडू, आणखी एक डॉट बॉल, आणखी एक डॉट बॉल. मोठे फटके वारंवार खेचले जातात परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही आणि इथून षटक क्रमांक दुसरं देखील संपतोय. 7.50च्या धाव गतीने धावफलक जाऊन पोहोचले 15 वरती. आघाडीचे 2 फलंदाज बाद. डीजे तो गणेश घारे. आणखी एक यंगस्टर्स, बरेचसे यंगस्टर्स तुम्हाला बघायला मिळतात उमरोली टीम मध्ये. साहिल असेल, गणेश असेल, हर्षल असेल, सगळेच चांगले खेळतात. उर्दू विकेटने हाफ ट्रॅकर बॉल चेस करण्याचा प्रयत्न, पंचांचा वाईट बॉलचा इशारा आलाय. एक अवांतरची सिंगल ऍड होते धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचतोय ते एकूण 16 धावा धावफलकावरती येत आहेत. 16 धावा धावफलकावरती येत आहेत. मगाशी प्रियेशने फार चांगला उल्लेख केला. उमरोली टीम इन्फॉर्म टीम आहे यावर्षी. बरेचसे
स्पर्धेमध्ये त्यांनी आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. हा आणखी एक डॉट बॉल मात्र येतोय या इनिंग मधला. धावफलक तिथे स्थिरावलंय. 16 धावा धावफलकावरती. भास्कर आणि साई मसने ही जोडी शेलू टीमसाठी आपण बघतोय. पिच बॉल, चांगला फटका लॉंग ऑफला. फिल्डर त्या ठिकाणी आहे. चांगली फिल्डिंग. एकच धाव इथून मिळेल भास्करला. या एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय 17 धावा धावफलकावरती. असं सगळ्यांनाच वाटलं की पहिल्या षटकामध्ये धावा 10 आल्या, हे टार्गेट कुठेतरी मोठं होईल, 40-45 पर्यंत जाईल. परंतु त्यानंतर साहिलने चांगली बॉलिंग केली आणि त्याच्या पाठोपाठ गणेश घारे देखील चांगली बॉलिंग करतोय. हा चेंडू भन्नाट वेगाने, आणखी एक चांगला बॉल. भरपूर शफल साई होते आणि त्याचंच कारण की काय, बरोबर यष्टांवरतून चेंडू गेला. आणखी एक डॉट बॉल. या षटकामध्ये चांगली कामगिरी राहिली आहे. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 2च धावा खर्च केल्यात. चांगली बॉलिंग गणेश घारेची तिसऱ्या ओव्हरमध्ये. हा चेंडू चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. अगोदरचे सगळे 3 चेंडू वेगवान टाकले आणि हा चेंडू अगदी हलुवार पद्धतीने टाकण्यात आला. चेंज ऑफ पेस केला, गती काढून टाकली आणि त्याचंच कारण की काय, मिसटायमिंग फटका बघायला म्हणजे साई मसनेच्या माध्यमातून. साई मसनेचा जर आपण एकंदरीत विचार केला ना, पहिल्याच बॉलवरती त्याने चौकार मारला आणि त्यानंतर तब्बल 6 चेंडू निर्धाव खेळण्याचं काम त्यांनी केलंय. 7 चेंडू त्याने फेस केले, 4 वरती तो खेळतोय. चांगली बॉलिंग होतीये इथे गणेश घारेची. धावफलक तिथे स्थिरावलंय 17 धावा धावफलकावरती. पिच बॉल, मोठा फटका, क्रॅकिंग डाऊन द ग्राउंडचा फटका साइड स्क्रीनला आदळतोय. हा 4 धावा. डाऊन द ग्राउंड धावफलक जाऊन पोहोचलोय 21 वरती. 8 वरती खेळतोय साई. 8 चेंडू त्याने फेस केले. मागचे 6 चेंडू तो निर्धाव झाल्यानंतर हा चेंडू अक्षरशः पुढे सरसावून त्याने मारला 4 धावसंख्येसाठी. रिलीफ झाला असेल तो देखील, कारण जसे डॉट ऑफ पर्सेंटेज वाढले ना, तो देखील प्रेशराईज झाला होता. धावफलक 21. बॉल द्या बॉल. 21 धावा धावफलकावरती. यानंतर इथून तो जिंकेल तो नारपोली टीमच्या अगेन्स्ट खेळताना दिसेल. चला बॉल द्या बॉल. मॅच बॉल आलेला आहे. धावफलक जाऊन पोहोचलं 21 धावा धावफलकावरती. आघाडीचे 2 फलंदाज बाद झाले. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. गणेश घारे चांगली बॉलिंग करत होता. चौकाराचा त्यांनी नुकताच मार खाल्लाय. 6 धावा त्याने अद्याप खर्च केल्यात. अजूनही काही चेंडू शिल्लक. 21 धावा धावफलकावरती. किमान अजून 10-15 धावा जर आल्या तर फाईट होऊ शकते शेळू टीमची या मॅच मध्ये. साई मसने ऑन स्ट्राईक. शेवटचे काही चेंडू शिल्लक. पिच बॉल पुढे सरसावून ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला लॉंग द कार्पेट. एकच धाव इथून मिळते आणि या एका धावसंख्येने षटक क्रमांक 30 देखील संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचतोय ते 22 धावा धावफलकावरती. डीसे बावीस लोंगले. धावफलक जाऊन पोहोचलंय 22 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 2-2-2 शेलू टीम. शेवटच्या ओव्हरमध्ये कितपत धावा येतील. साई अजूनही क्रीजवरती आहे. बरेचसे चेंडू साईने खेळलेत. आता त्याला चेंडू फुटबॉल सारखा देखील दिसत असेल आणि अशा परिस्थितीमध्ये साई स्ट्रायकर एंडला आपण साईला बघतोय. बॉलिंग ट्रॅक वरती आलाय भावेश. नारपोली टीम आपण आपला कॅप्टन पाठवा व्यासपीठाच्या दिशेने. हा चेंडू ऑन साइडला फटका चांगला आहे आणि आला आहे आमच्या व्यासपीठाच्या दिशेने षटकार.
धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतंय ते 28 धावा धावफलकावरती. 28 धावा धावफलकावरती. डगआउट मधून आवाज देखील येतोय, अजून 5 आले तर मजा येईल. येतील का? पहिल्याच बॉलवरती याला षटकार, धावफलक जाऊन पोहोचलोय 28 धावा धावफलकावरती. आता आक्रमक रूप धारण केले साई मसनेने. भावेश येथे आतली कडा घेऊन यष्ट्यांचा वेध चेंडूने घेतलाय फलंदाज साई मसने. झाला साई मसने आतली कडा घेऊन सरळ यष्ट्यांचा वेध चेंडूने घेतला आणि फलंदाज साई मसने होतो. ते बाद तिसरा धक्का लागलाय तो शेलू टीमला या मॅच मध्ये. धावफलक जाऊन पोहोचलाय ते 28 धावा धावफलकावरती. नवीन बॅट्समन जातोय तो अक्षय गारे. चांगली बॉलिंग सुरू आहे 22 या मॅच मध्ये. इथून तो जिंकेल, तो नारपोली टीमच्या अगेन्स्ट खेळताना दिसेल. मजा येईल या मॅच मध्ये. 22 तयार. समोर अक्षय शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न सरळ गेला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. आणखी एक डॉट बॉल. जसे जितके डॉट बॉल येतील ना तितके कमी धावसंख्या चेस करावी लागेल उमरोली टीमला. तो कारनामा करते उमरोली टीम. भावेश लोंगले अद्याप 6 धावा त्याने खर्च केला. 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि षटकाराचा मार खाल्ल्यानंतर त्याचं देखील कमबॅक या मॅच मध्ये होतंय. आणखी एक चांगला बॉल आतली कडा घेऊन शॉट फाईन निघाला. चांगली फिल्डिंग झाली आहे. अक्षयला मिळते या चेंडूवरती धावा एकच मिळेल आणि परतावा लागेल रनआउटच्या स्वरूपात. कुमार, जर आपण 2-3 वर्षाच्या अगोदरचा इतिहास, क्रिकेटचा इतिहास जर बघितला शेळू टीमचा, तर सलामीला यायचा कुमार पाटील. परंतु कुठेतरी प्रॅक्टिस मध्ये नसावा आणि त्याचंच कारण की काय कुमार पाटील 6व्या क्रमांकावरती जातोय. सन्मान्य गणेशजी नाईक आमच्या मंचकावरती उपस्थित आहेत. मी प्रदीप दादाला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. आणखी एक चांगला बॉल, स्ट्राईक रोटेशन करण्याचा प्रयत्न आणि ते फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात आणखी एक धक्का लागतोय शेलू टीमला. नक्कीच चेक आम्ही करू. फार चांगलं काम मागच्या 4 दिवस रात्रीच्या खेळामध्ये आपण बघतो. tenniscricket.in च्या माध्यमातून क्रिकेटची पारदर्शकता, तमनाथकरांचं आयोजन आणि क्रिकेटची पारदर्शकता हे नेहमीच तुम्हाला बघायला मिळत असतं. प्रेक्षक थोडे आता कमी झालेत कारण 1:53 म्हणजे 2 वाजायला आलेत. नेक्स्ट मॅच तितकाच महत्वपूर्ण सामना आहे.
यंगस्टर बी टीमने टॉप 3 मध्ये प्रवेश केला आहे. शिवशक्ती कडाव टीमने टॉप 3 मध्ये प्रवेश केला आहे. आणखी एक टीम टॉप 3 मध्ये कोण जाईल थोड्याच वेळात सुस्पष्ट होईल. आणि फलंदाज कोणता बाद आहे चेक केलं जात आहे. तिसरे पंच आमचे चेक करतायत. जेपी पॅनलचे तिन्ही पंच आपण बघतो या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेत. खूप चांगलं वर्क चेक केलं जातं टेलिव्हिजन स्क्रीनवरती. चांगला बॉल टाकण्यात आला होता भावेशचा. आणि फलंदाज कुमार बाद. कुमार बाद होतोय. कुमार बाद होतोय. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात. 29 धावा धाव फलकावरती. कुमार पाटील रनआउटच्या स्वरूपात होते बाद. शेवटचे काही चेंडू शिल्लक. धाव फलकावरती धावा 29. आणखी एक लो स्कोरिंग मॅच. धावा बनवणं कठीण होऊन बसलं या मैदानावरती. 50, 60, 70, 80 धावा बघायला मिळालाच नाही. शेवटचा बॉल. हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट त्या ठिकाणी पोहोचतोय. फलंदाज क्षेत्ररक्षक दुसरा धावसंख्येचा प्रयत्न आणि ती कंप्लीट होतीये. 2 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचलोय. ते एकूण 31 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 4 या ठिकाणी संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्या. त्या 31-32चं टार्गेट सेट केलंय ते उमरोली टीम समोर. डीजे सागर भोईर आपण या लगेच. टार्गेट सेट केले 24 बॉल आणि 32 धावसंख्येचं. सागर भोईर आपण या लगेच. चला फलंदाज पाठवा आणि मी सागर भोईरला विनंती करतो की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या. सागर, थंडी वाढली भरपूर, बरेच सामने कव्हर करायचे. हाच गुड मॉर्निंग मला असं वाटतं इथंच होणार आहे. सागर या आपण लगेच.
सलामीची जोडी लगेच पाठवा आपण उमरोली टीम. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. जिल्हा प्रमुख चषक 2024. चला सलामीची जोडी रत्नदीप आणि शरद बुंदाटे ही सलामीची जोडी क्रीज मध्ये दाखल होती. दोघे या मातीला नतमस्तक होऊन मैदानामध्ये एंटर होत आहेत. 24 चेंडू आणि 32 टार्गेट. खरं ते टार्गेट आता मी लगेच इतकं म्हणेल की हे टार्गेट जरी पुस्तकी मोठं कमी आहे ना, परंतु ऑनफील्ड खूप मोठं आहे. या धावा तुम्हाला बनवाव्या लागतील आणि समोर एक वेल बॉलिंग अटॅक आहे, एक चांगला बॉलिंग अटॅक आहे बघतोय आपण शेलू टीमचा. मागच्या मॅच मध्ये भन्नाट कामगिरी केली आहे आणि तशी कामगिरी जर झाली तरी मॅच शेवटच्या मोमेंट पर्यंत जाईल. रत्नदीप आणि शरद बुंदाटे ही सलामीची जोडी. गोलंदाजी मार्क वरती. प्रशांत मसने. प्रशांत मसने आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलं षटक घेऊन शरद स्ट्रायकर एंडला आपण बघतोय. नॉन स्ट्रायकर रत्नदीप. P1चं षटक. 24 चेंडू आणि 32 टार्गेट. इथून तो जिंकेल तो नारपोली टीम RV11 नारपोली टीमच्या अगेन्स्ट खेळताना दिसेल. पहिला बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. दंडित केलं लगेचच. अवांतरची सिंगल आड होते. अकाउंट खुलं झालंय उमरोली टीमचं. शांत वातावरण. थंडी वाढली आहे. धावा बनवणं फार कठीण आहे. चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये एखादा मोठा फटका काम करून जाईल उमरोली टीमसाठी. प्रत्येक षटकामागे एखादा मोठा फटका, सिंगल, डबल, स्ट्राईक, रोटेशन या गोष्टी करणं फार गरजेचे आहेत. पहिला स्क्वेअर चेंडू आलाय. अकाउंट खुलं झालंय उमरोली टीमचं. प्रशांत. हा चेंडू भन्नाट वेगाने आउट स्विंगिंग यॉर्कर आपल्याला बघायला मिळतोय. कोणताही इशारा पंचांचा येत नाही. हा डॉट बॉल. चांगला बॉल बघायला मिळाला. कमबॅक कसा असावं ते दाखवून देतोय प्रशांत शेलू टीमसाठी. या टीमकडे बरेचसे अनुभव खेळाडू आहेत. मग कुमार पाटील असेल, भावेश असेल, साई मसने असतील. हा अनुभव पणाला लावत असताना शेलू टीमसाठी सातत्याने तमनाच्या मैदानावरती कोणतीही स्पर्धा असू दे, मग शेलू टीम तुम्हाला नक्कीच बघायला मिळते. बत्तीसची गरज आहे. एक धाव फलकावरती. प्रशांतचा हा बॉल आणि पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. बघा तिथे विचारा त्याला तिला प्लीज. सरळ हेल्मेटचा वेध चेंडूने घेतलाय. साहिल बघा विचारा त्याला. शरद बुंदाटे एक लीडर खेळाडू आहे. शरद फायटर जेट आहे. किती इनिंग आपण शरदच्या बघितल्यात उमरोली टीमसाठी. बॅटला कनेक्ट झाला असता नक्कीच ऑन साइडला चौकार षटकार गेला असता. फायदा मिळाला असता उमरोली टीमला. परंतु फ्रीडचा बॉल असेल नेक्स्ट. धावफलक 2 धावा धावफलकावरती. बॅटने एकही आली नाही. दोन्ही एक्स्ट्राच्या धावा आहेत. एक वाईट बॉल आला, एक नो बॉल आला. इट्स ऑल सेट. रेडी आहे शरद सांगतोय. कमिटमेंट देत असताना आपल्या गावाच्या संघासाठी माझं योगदान महत्वाचं आहे त्याला देखील माहिती आहे. इथून तो जिंकलं तर पुढची मॅच, पुढची जिंकलो तर टॉप 5 मध्ये प्रवेश.
माझ्या संघासाठी मला काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करायचं आहे आणि त्याचसाठी तो उभा राहिलाय. शरद समोर प्रशांत. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स चेंडूने घेतला. काय चेंडू हाताळण्यात आला भन्नाट वेगाने आणि इथे मात्र कोणताही धाव मिळत नाहीये. ती उमरोली टीमला धाव फलक तिथे स्थिरावलंय. 2 धावा धाव फलकावरती. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 2 धावा धाव फलकावरती. एक व्हाईट बॉल एक नो बॉल. थोडस लांबलचक षटक सुरू आहे ते प्रशांतचं. धाव फलकावरती 2 धावा. प्रशांत पिच बॉल ऑन साइडला फटका चांगला शॉर्ट स्क्वेअर लेग च्या डोक्यावरून डीप स्क्वेअर लेगला आलाय चौकार. संख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय ते 6 धावा धाव फलकावरती. 6 धावा धाव फलकावरती. 32 टार्गेट. धावा यायला आता सुरुवात झाली उमरोली टीम साठी. शरद बुंदाटेच्या बाट मधून ऑन साइडला चौकार आलाय. चांगले फटके खेळतोय शरद. प्रशांत ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस बॉल ब्लॉक झाला स्वतःच, कारण पॉपिंग क्रेज मध्ये जाऊन खेळण्याचा प्रयत्न त्याने केला आणि इथे आणखी एक डॉट बॉल येतोय. आणखी एक डॉट बॉल. चौकाराचा मार खाल्ल्यानंतर प्रशांत लगेचच कमबॅक करतोय. धाव फलक जाऊन पोहोचलोय. 6 वरती 20 चेंडू आणि 26 ची गरज. 32 टार्गेट सेट केलंय. प्रशांत. हा बॉल ऑन साइडला फटका चांगला आहे. स्क्वेअर लेगला गेलाय. आउट ऑफ द पार्क षटकार. शेकोडीच्या दिशेने मारल्या फटका. शरद बुंदाटेच्या बाट मधून षटकार. धाव फलक जाऊन पोहोचलाय 12 वरती. शेकोडी शॉट. काय फटका खेळण्यात आलाय. हे पाठेराखे बघा ना किती उत्साही आहेत. प्रशांत. हा चेंडू पुढे सरसावून चांगला फटका. मिडॉनला मिसफील्ड झाली आहे. लॉंगॉनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा मिळतात शरदला या चेंडूवरती. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न मिळणार नाही. 2च धावा. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपुष्टात येत आहे आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक 14. 18 चेंडू आणि 18 ची गरज. चला टीम मीटिंग नको प्लीज. शेलू टीम एकत्रित येऊ नका. टीम मीटिंग नको. 18 चेंडू आणि 18 ची गरज. चला एकत्रित येऊ नका. लगेच फिल्डिंग सेट करा. कुमार पाटील जास्त वेळ घेऊ नका. बरेचसे सामने अजून कव्हर करायचे. 18 चेंडू आणि 18 धावसंख्येची गरज. मी मगाशीच उल्लेख केलाय की एखादा स्कोरिंग शॉट सिंगल डबल जर आल्या तर या मॅच मध्ये पकड मजबूत होऊ शकते उमरोली टीमची. परंतु या षटकाचा जर एकंदरीत विचार केला ना तर एक षटकार एक चौकार बरेचसे एक्स्ट्राच्या धावा आल्यात आणि त्याचंच कारण की काय धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 14 या आकड्यावरती. 18 चेंडू आणि 18 ची गरज. 18 चेंडू 18 ची गरज. चांगली बॅटिंग सुरू आहे शरदची. आता रत्नदीप आला स्ट्रायकर एंडला. कारण अगोदरच्या षटकामध्ये 6 चेंडू स्ट्रायकर एंडला होता तो शरद बुंदाटे. बॉलिंग मार्क वरती आलाय प्रभास शेलार. और पिच बॉल तडाका रत्नदीपचा. लॉंग ऑनला षटकार. जल्लोष जल्लोष षटकाराचा जल्लोष उमरोली टीमच्या डगआउट मध्ये. रत्नदीपचा षटकार धावफलक जाऊन पोहोचलाय 20 वरती. 12 ची अजूनही गरज. हा चेंडू लटकट करण्याचा प्रयत्न. बाहेरची कडा. डॉट बॉल मात्र येतोय.
10 चेंडू 16 चेंडू आणि 12 धावसंख्येची गरज. 16 चेंडू 12 धावसंख्येची गरज. रत्नदीप चांगली बॅटिंग करतोय. शरदने देखील चांगली कामगिरी या मॅच मध्ये केली आहे. इन्फॉर्म आहे संघा, सातत्याने चांगलं क्रिकेट खेळतोय. हाफ ट्रॅकर बॉल, लाईन चेक केली पंचांनी, दंडित केलंय. अवांतरची सिंगल आड होते धावफलकावरती. धावफलक जाऊन पोहोचतोय 21 वरती. 16 चेंडू 11ची गरज. चला नारपोली टीम आपण टॉस साठी रिपोर्ट करायचंय. नारपोली टीम आपण येऊन राहा. हा चेंडू आडव्या पाटने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला फटका फसलाय. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू गेलाय. रत्नदीपला मिळेल या चेंडूवरती सिंगल. धावफलक जाऊन पोहोचेल 22 वरती. 22 धावा. 22 धावा. प्रभात शेलार दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण त्याला बघतोय. स्ट्रायकर एंडला येतोय आता प्रदीप. रत्नदीप स्विच हिट करण्याचा प्रयत्न शरदचा. चौदा चेंडू आणि 10ची गरज. हा चेंडू चांगला फटका कव्हरच्या दिशेने. स्वीपर कव्हरला आहे फिल्डर. एकच धाव मिळेल आणि दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. गरजेची होती काही धाव. रनआउटच्या स्वरूपात शरद बुंदाडे बाद. खेळ चालू होता दोघांमध्ये, एक चांगली पार्टनरशिप, परंतु शरद बुंदाडे रनआउटच्या स्वरूपात बाद झाला आणि आता त्याच्या जागेवरती जातोय साहिल. शेवटचे 13 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. 13 चेंडू 9. मॅच लवकर फिनिश होईल का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. 13 चेंडू 9ची गरज. साहिल गेलाय समोर. प्रभात शेलार. 13 चेंडू 9ची गरज. चला नारपोली टीम आपण या आमच्या व्यासपीठाच्या दिशेने. थँक्यू. प्रभात शेलार दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण त्याला बघतोय. हाफ ट्रॅकर बॉल, बाहेरची कडा. यशरक्षकाने केली चूक. एक धाव कंप्लीट साहिलच्या बॅटमधून. एक धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचेल 24 धावा धावफलकावरती. शेवटचे चेंडू बाकी आहेत ते आता 12 आणि 8 धावसंख्येची गरज. चला एकत्रित येऊ नका प्लीज. शेड्यू टीम एकत्रित येऊ नका. टीम मीटिंग नको प्लीज. लगेचच फिल्डिंग सेट करा. 12 चेंडू आणि 8ची गरज. डीजे. बारा चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. बॉलिंग मार्क वरती आलाय धनंजय. 12-8. शेवटच्या ओव्हर मध्ये जाण्यापेक्षा या ओव्हर मध्ये आता कंबर कसावी लागेल शेलू टीमला. हे एखादं मिडन षटक आलं, विकेट्स आल्या, 1-2 धावसंख्येचं षटक आलं तर शेवटच्या मोमेंट पर्यंत हा सामना जाऊ शकतो. 12 चेंडू 8ची गरज. सगळे डगआउट माझ्याकडेच बघतायत. आम्हाला देखील लवकर मॅच फिनिश करायचे आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि गरज आहे ते 8 धावसंख्येची. साहिल लोंगले स्ट्रायकर एंडला.
धनंजय तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण त्याला बघतोय. ओव्हर पिच बॉल, साहिलचा तडाखा, लॉंग ऑफला फिल्डर आणि घेतली झेल. साहिल बात. जल्लोष तुम्हाला बघायला मिळाला. मला असं वाटतं एंट्री गेटला शेलू टीमचे समर्थक आहेत. येऊ द्या, आवाज येऊ द्या. साहिल लोंगले बाद होतोय आणि त्याच्या जागेवरती जातोय तो हर्षल. 11 चेंडू आणि 8ची गरज. प्रत्येक चेंडू शेलू टीमसाठी महत्वाचा आहे. एखादं मडन षटक, सलगच्या विकेट्स आल्या तर शेवटच्या ओव्हरपर्यंत देखील सामना जाऊ शकतो. 11 चेंडू 8ची गरज. अशीच बॉलिंग करावी लागेल धनंजयला. चला, टीम मीटिंग नको, टीम मीटिंग नको, शेलू संघ टीम मीटिंग नको, एकत्रित येऊ नका प्लीज. 20 मिनिटाचा अवधी आम्ही तुम्हाला दिला, त्यामध्येच तुम्हाला इनिंग कंप्लीट करायचे, याकडे लक्ष असू द्या. 11 चेंडू आणि 8ची गरज. मॅच देखील हाय व्होल्टेज आहे. जरी लो स्कोरिंग मॅच आहे तरी लो स्कोरिंग थ्रिलर तुम्हाला बघायला मिळतोय. हर्षल दाखल झालाय मैदानावरती. शेवटच्या 11 चेंडू आणि 8ची गरज. आणखी 2 डॉट बॉल जर आले ना तर उमरोली टीम वरती देखील प्रेशर येऊ शकतो या मॅच मध्ये. 11 चेंडू 8ची गरज. धनंजय उर्दू विकेटने. फुलटॉस बॉल कव्हरच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर आहे, एकच धाव मिळतीये हर्षलला. या एका धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतोय. 25 धावा धावफलकावरती, अजूनही 7ची गरज. 10 बॉल 7. 10 चेंडू 7 धावसंख्येची गरज. रत्नदेव याला स्ट्रायकर एंडला. ओव्हर पिच बॉल, मोठा फटका, डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफला आहे फिल्डर आणि घेतली झेल. फलंदाज बाद. जल्लोष जल्लोष, शेलू टीमचा जल्लोष. आपण वारंवार एकत्रित येऊ नका. आयोजक आम्हाला सूचना करतायत, वारंवार तुम्ही टीम मीटिंग घेऊ नका. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग कंप्लीट करायचे. शेवटचे चेंडू बाकी आहेत, त्याला 9 आणि 7 धावसंख्येची गरज. जशा 2 विकेट्स या ओव्हर मध्ये आल्यात ना, पाठीराख्यांचा जल्लोष आता वाढू लागलाय. चला, जनरेटरच्या बाजूला जे शेकोटी पेटवले ना, प्लीज आपण ताबडतोब विझवा. ताबडतोब आपण तिथे विझवा. शेवटचे चेंडू बाकी आहेत, ते आता 9 आणि 7ची गरज. हे 3 चेंडू या मॅच मध्ये सगळ्यात महत्वाचे आहेत. 3 चेंडू डॉट आले, पुनश्च मॅच मध्ये वापसी होऊ शकते शेलू टीमची. 3 चेंडूवरती जरी 3 धावा आल्या तरी वापसी होऊ शकते उमरोली टीमची. या 3 चेंडूवरती सगळे समीकरण अवलंबून आहे या मॅचचे. बॅटिंग साठी आलाय तो भावेश. दोन्ही आता नौके बॅट्समन आहेत, हर्षल आणि भावेश, नौकी जोडी. चांगला बॉल, स्क्वेअर कट केलाय, लेट कट केलाय आणि गेलाय थेट 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 तमनाथ गावामध्ये. 4 धावसंख्येसाठी चौकार. भोईर आपण चेक करा, शेकोटी कोणी पेटवली, ताबडतोब विजवा. येस, थँक्यू. नाही, अन्यथा नंतर तमनाथकर Z+ सिक्युरिटीज तिथे पाठवतील. 4 धावा मॅच मध्ये वापसी पुनश्च उमरोली टीमची. 3ची गरज. 8 चेंडूचा खेळ बाकी. 8 बॉल 3. चांगला फटका, नशिबाचा चौकार आला. 3ची गरज. उमरोली टीम मॅच मध्ये वापसी करते आणि इथे आपण बघतो एक सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव कंप्लीट.
काय जल्लोष आहे तिकडे. शेलू टीमचा जल्लोष, तिकडे उमरोली टीमचा जल्लोष. एकची गरज. नारपोली टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. इथून तो जिंकेल तो लगेच टॉस साठी आपण देखील यायचंय. 7 चेंडू 1ची गरज. सात चेंडू 1. शेवटचा बॉल या षटकामधला. कोण जिंकेल? चांगला बॉल, चांगला बॉल, चांगला बॉल. अपील केली जाते. फलंदाज बाद घोषित केलाय. परतावं लागते फलंदाजाला. 6 चेंडू शेवटचे शिल्लक आणि विजयासाठी 1 धावसंख्येची गरज. सहा चेंडू आणि 1ची गरज. नीतू माळी सारखा कारनामा आता इथे होईल का? नीतू माळीने असाच कारनामा केला होता. 6 चेंडू 1ची गरज होती कडाव टीम साठी. तशी कामगिरी होईल का? बॉलिंग मार्क वरती आलाय साई मसने. साईनेच मी म्हणेन या धावफलकाला एक चांगला आकार दिलाय. एक चांगलं फायटिंग टोटल साईच्या बॅटिंग मुलेच उभं राहिलं आणि त्या साईला वाचवायचे त्या धावा 1. चला नारपोलीचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. थँक्यू. 6 चेंडू 1. कोण जिंकेल, कोण पुढे जाईल, सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं या मॅच कडे. 1 चेंडू 1 धावसंख्येची गरज. 6 बॉल आणि इथे जर झेल झाली असती तर मजा आली असती. आणि इथे विजयी चौकार आणि मॅच जिंकली आहे ती उमरोली टीमले. हार्दिक असं अभिनंदन. हार्ड लक शेलू टीम. तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचं देखील आपण आभार या आयोजकाच्या वतीने मानूया. आणि या सामन्याचा सामनावीर तत्पूर्वी मी कॅप्टनला विनंती करतो की आपण लगेच टॉस साठी या. कॅप्टन आपण लगेच या कारण नारपोली टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलाय. मी प्रिन्स पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण टॉस करावा. प्रिन्स पाटील